नमस्कार मित्रांनो, युवराज. आज आपण ज्येष्ठ तबलावादक पंडित झाकीर हुसेन साहेब यांचं कार्टून ड्रॉ करतोय त्यांच्या स्मरणार्थ. कारण की आत्ताच एक बॅड न्यूज आली की आपण ते आता नाही आहेत. सो त्यांच्या स्मरणार्थ आपण त्यांचं कार्टून चित्र ड्रॉ करतोय. तर पहिलं तुम्ही बघू शकता. मी एक बेसिक स्केच ड्रॉ करून ठेवलं होतं. कारण की बेसिक स्केच, कारण की त्याच्याने अंदाज येतो की तुम्हाला किती मोठा चेहरा करायचा आहे किंवा केस, हेअरस्टाईल त्यांची, म्हणजे अंदाज येतो त्याने बेसिक. त्यासाठी आपण काढून ठेवलेला आहे. आपण स्टार्ट करतोय आता ते. सांगायचं म्हणजे तर तुम्हाला स्केच किंवा ड्रॉइंग काढताना सगळ्यात महत्वाचं आहे ते डेडिकेशन. ते खूप महत्वाचं आहे. कोणतंही चित्र काढताना किंवा ड्रॉइंग करताना तुमची आवड पाहिजे. तुमची आवड खूप महत्वाची आहे. माहिती आहे का, अजून सुद्धा जर मी एखादं काम वगैरे करायला आणि एखादी कला कधीही वाया जात नाही असं म्हणतात ते. की कला जर असेल एखाद्याच्या माणसाच्या अंगात तर तो माणूस कधीच उपाशी राहत नाही. त्यामुळं प्रत्येकाला काही ना काहीतरी कला असणे आवश्यक आहे. म्हणजे असतेच देवाने दिलेली ती. तुम्हाला काही ते असायला पाहिजे असं नाहीये. ते तुमच्याकडे आहे की तुम्हाला ते कळायला पाहिजे की तुमच्याकडे कोणती कला आहे. कुणाला बोलण्याचं येतं, कुणाला डान्स, कुणाला गाणं, कुणाला ऍक्टिंग. असं प्रत्येकाचं एक वेगळं आहे. अभ्यास सुद्धा एक कलाच आहे. ते कोणालाही येत नाही. ज्याला जमतं त्याला जमतं. आता आम्हाला विचारलं तर आम्हाला तर काहीच अभ्यास येत नाही. आम्हाला येते ती कला. आता ते आम्हाला फक्त चित्र येतं, त्यात आम्ही माहिर आहेत. अभ्यासात म्हणलं तर आम्ही काहीच नाहीत. सो प्रत्येकाची आपापली एक कला आहे. आणि तुम्हाला आता समजा तुम्ही एक कार्टून, एखादं चित्र जर तुम्ही काढत असाल तर ते सगळ्यात छान हे होतं प्रॅक्टिसने. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं महत्वाचं आहे. प्रॅक्टिस मीन्स मेड परफेक्ट. म्हणजे जेवढी प्रॅक्टिस करत जाईल तेवढं तुम्हाला त्या तुमच्या चित्राला किंवा तुमच्या त्या गोष्टीला आकार येत जाईल. ते खूप महत्वाचं आहे प्रॅक्टिस. सारखं प्रॅक्टिस करत नाही. मलाही येत नाही. मीही सध्या शिकतच आहे. आता मी खूप दिवस झाले करतोय तरी पण मी शिकतोच आहे अजून. मला सुद्धा परफेक्ट काहीच येत नाही. मी तर कार्टून खूप म्हणजे खूप नंतर शिकलोय मी काढायला. मला सुद्धा येत नाही काढायला. तरीही मी दाखवतोय तुम्हाला. तुम्हीही बसल्या बसल्या काहीतरी करा. खूप मजा येते एखादं चित्र काढताना. तुम्हाला माहितीये का, आपण एखादी गोष्ट जर केली आणि ते जर आपल्याला आवडले ना तर त्याचा आनंद खूप वेगळा असतो. आता तुम्ही एखादी गोष्ट कराल आणि तुम्हाला ती आवडली, आपण केलेलीच गोष्ट आपल्याला आवडणे खूप एक्साइटिंग गोष्ट आहे ती. त्यामुळं जरी येत नसेल तरी काढा. काय त्याला काढायला काय हरकत आहे. कधीतरी आपल्या मुलांना शिकवायला, करायला काय हरकत आहे. आपण एखादं जर शिकलो काय काय चित्र, असं असं नाही की ते परफेक्ट झालं पाहिजे किंवा नाही बाबा हे चित्र असंच आलं पाहिजे, सेम टू सेमच आलं पाहिजे, असं काहीही नाही. काढणं महत्वाचं आहे. तुम्ही कसं काढता, काय काढता, कोणत्या जी चित्र काढताना जी मजा, मस्ती, जो आनंद आहे आपल्या मुलांबरोबर काढताना किंवा एखाद्याला दाखवताना, ते जी मजा आहे ते खूप वेगळी आहे आणि ती मजा घेतलीच पाहिजे. असं नाही की तुम्हाला फक्त शिकण्यासाठीच, तर एन्जॉयसाठीही तुम्ही म्हणजे बघायसाठीही खूप छान वाटतं चित्र काढायला. तुम्ही बघू शकता आपण किती व्हिडिओ बघतो. एखादा जर तो चित्र काढत असेल आपल्याला किती कुतूहल वाटतं त्याचं, की कसं काढत असेल हा. तर ती मजा आहे एक काढायची. आणि आपण फक्त आपल्या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आपण फक्त कार्टूनच नाहीत तर आपण बरेचसे व्हिडिओ टाकणार आहोत. ज्यांचे म्हणजे अंतरपाठ किंवा लखोटा, नेमिंग सेरेमनीचे नेम, असे भरपूर व्हिडिओ येणार आहेत. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तुम्हाला खूप नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तुम्हाला खूप नवीन नवीन पाहायला भेटेल. आणि आपला एक 2-3 नेक्स्ट व्हिडिओ नंतर आपण एक बर्थडे मधले कार्टून जे हे असतात लावलेले, काय म्हणतात त्याला, लहान मुलांचे कार्टून, त्याचं एक तुम्हाला दाखवणार आहे मी. पेंटिंग कशी करतात तेही व्हिडिओ नक्कीच येईल लवकर. सो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
तुम्हाला नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि तुमचे जर काही प्रश्न वगैरे काय असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येकाचे नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. तुमच्या एका लाईकमुळे मला अजून चित्र वगैरे काढण्याची किंवा व्हिडिओ टाकण्याची प्रेरणा भेटेल. सो तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.